हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य स्वामी महाराज की जय। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जन सथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दना। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शुकासारिखे पूर्ण वैराग्याचे अवशिष्ट परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी वाबोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामरायांच्या चरणी, श्री समर्थांच्या चरणी, श्री स्वामींच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी आणि आपणास सर्व श्रोत्यास वंदन करून आपण आज दशक 7वा हा सुरू करत आहोत। गेल्या वेळेस तत्पूर्वी आपण सद्गुरूंना प्रार्थना करू आणि मग विवरण सुरू करू। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करो। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करो। गुरु कृपा सागरो गुरु असे कल्पतरू, चरणाची आस धरू तारक असती गुरु। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करो। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करो। गुरु प्रेम बोध करी, प्रेम धरी कर करी, लाभ विण प्रीती करी, करी तसे सद्गुरु। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करू। गुरु साठी असे सर्व, ऐसे वदता नाही गर्व, मोह माया जाती सर्व, असता पाठी सद्गुरु। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करू। शब्द सूर गुंपिले, काव्य सुमन अर्पिले, दावी चरण आपुले, प्रार्थना कैसी करू। गाऊ महिमा तव सद्गुरु भव सिंधु पार करू। गाऊ महिमा तव सद्गुरु, गाऊ महिमा तव सद्गुरु, गाऊ महिमा तव सद्गुरु।
भव सिंधू पार करू. सद्गुरुनाथ महाराज की जय. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. दशक 6 समास 10च्या वेळेस आपण पाहिलेलं आहे की हा दशक जो 7वा आहे तो दासबोध या नावाचा स्वतंत्र ग्रंथ आहे. आणि पहिल्यांदी 6 दशकीच दासबोध होता, पण ह्या दशक 200 समासी दासबोधातला चतुर्दश ब्रह्माचा हा दशक आहे. तो 7वा दशक हा मूलतः दासबोधा ग्रंथ आहे आणि तो 6 दशकी दासबोधाच्या आधीच दिल्या गेलेला आहे. त्यामुळे आणि त्याला आपण आता 200 समासी दासबोधाला या 7व्या दशकाची जोड दिलेली आहे. यामध्ये काय केलेलं आहे की मी पण विरहित साधनेचे मार्गदर्शन या समासात आहे. 6व्या दशकात काय केलं आहे, ब्रह्मतत्वाची शाब्दिक ओळख करून दिलेली आहे. तर 7व्या दशकात ब्रह्मतत्वाचे स्पष्टच विवरण इथे केलेले आहे. इथे सद्गुरु बोध वास्तविक संपतो. हा स्वतंत्र ग्रंथ असल्यामुळेच मंगलाचरण या समासाने या समासाची दशकाची सुरुवात झालेली आहे. हा ग्रंथ म्हणजे निखळ माया ब्रह्मनिरूपणच यामध्ये आहे असं आपल्याला आढळतं. समर्थांच्या शिकवणीचा सारांश जणू या दशकात ओतलेला आहे. हा ग्रंथ प्राकृतात लिहिलेला आहे. अध्यात्मशास्त्र ही अभ्यास सारणी विद्या आहे. म्हणजे काय तर विवेकाने आपला मीपणा हा कमी करायचा आहे आणि परब्रह्माचे म्हणजे अचिंत्य असा जो आहे परब्रह्म त्याचं आपल्याला चिंतन करायचे आहे आणि त्याचा अभ्यास आपण सतत करायचा आहे असं समर्थांचं सांगणं आहे. अध्यात्म ग्रंथ श्रवण करून त्याप्रमाणे साधन करावे असं समर्थांनी आपल्याला सांगितलेले आहे. स्वतंत्र ग्रंथ म्हणून आपल्याला मग अशी म्हणतात तसं की मंगलाचरणाने सुरुवात केलेली आहे. आता आपल्याला या समासाच्या थोडक्यात आराखडा असा आहे की पहिल्या 1 ते 18 ओव्यामध्ये गणेश स्तवन आहे, नंतर शारदा स्तवन आहे आणि सद्गुरु स्तवन आहे आणि मग प्रत्यक्ष विवरणाला समर्थ हात घालतात. आपल्याला असं एक सांगायचं आहे की पूर्वीच्या काळी काय असायचं, संस्कृत भाषेतच अद्वैत तत्त्वज्ञानाचे ग्रंथ आहेत की त्यावेळेस ती भाषा प्रचलित असल्यामुळे ते संस्कृत भाषेत लिहिले जायचे. वेद शास्त्र उपनिषद ही सगळी संस्कृतमध्येच आहेत आणि त्यावेळेस वेदशास्त्रांना सुद्धा हे संस्कृतमध्ये ग्रंथ लिहिणं हे संमत होतं. त्यामुळे संस्कृतमधली भाषा ग्रंथांसाठी त्यावेळेस प्रचलित असल्यामुळे वापरली जायची. परंतु सगळ्या संत सज्जनांनी ते अद्वैत तत्त्वज्ञान त्यांच्या प्राकृत ग्रंथातून सर्व लोकांपर्यंत पोचवण्याचं काम हे सर्व संतांनी केलेलं आहे. जो आशय आपल्याला संस्कृतात आहे तोच आशय आपल्याला ती चौकट तत्वांची आखलेली आपल्याला प्राकृत ग्रंथातही संतांच्या आढळते. हे आपल्याला इथे वैशिष्ट्य सांगता येईल. आणि परंतु त्या काळी प्राकृतात ग्रंथ लिहिणं हे सर्वसामान्यांना म्हणजे सगळ्या ज्या विद्वान लोकांना जे तर्कनिष्ठ असतात बुद्धिवादी असतात त्यांना मान्य नव्हतं. आपल्याला एक उदाहरण तुम्हाला सांगते, सगळ्यांनाच माहिती आहे की संत एकनाथ महाराज हे त्यांनी भावार्थ रामायण वगैरे सगळं मराठीत लिहिलेलं आहे. पण त्यांचाच मुलगा हरिपंडित आहे, तो वरील संस्कृत पंडित असतो. त्यामुळे त्याला त्याच्या वडिलांचं हे संस्कृतमधनं न लिहिणं मराठीत लिहिणं हे त्याला सुद्धा पटत नव्हतं. आणि त्या काळच्या समाजाने त्यामुळे त्या अशा संतांना की ज्यांनी लोकांपर्यंत हे ज्ञान पोचवलं त्या लोकांना त्रासही भरपूर दिलेला आहे
असा आपल्याला दिसून येतो. काय आहे आता आपल्याला या विश्वाकडे पाहिलं, त्या विश्वाला 2 अंग आपल्याला आढळतात बरं का. एक ज्ञान आणि कर्तृत्व अशा अंगांचा विलास आपल्याला अनुभवाला येतो. जे ज्ञानांग आहे ना त्याला मंगलमूर्ती गणपती गणेश असं म्हणतात. त्या कर्तृत्व अंगाला शारदा असं म्हणतात की जी वाणीची देवता आहे. त्यामुळे ते असं कर्तृत्व आपल्याला शारदेचं कर्तृत्व, हे सगळं जे आपला दृश्य प्रसाद आहे ते शारदेचंच कर्तृत्व आहे बरं का. त्यामुळे आपल्याला जरी ही 2 वेगळी दिसत असतील, आपल्या सामान्य आपण सगळेजण सामान्य माणसं द्वैतात वावरत असल्यामुळे गणेश आणि शारदा हे आपल्याला 2 वाटतात, वस्तुतः ते तशी नाही आहे. पुरुषतेची प्रकृती असं 21 वासीमध्ये समर्थांनी म्हटलेलं आहे. ती दोघे अंतर्यामी एकच आहे, पण आपल्याला ते 2 द्वैतात भासतात. आपण द्वैतात असल्यामुळे ते द्वैतात भासतात. वास्तविक तसं नाही आहे. त्यांचं आपल्याला ते एकरूपच आहे. आणि खरोखर सांगायचं म्हणजे गणेशाच्या अधिष्ठानावरच ही शारदा हे सगळे जसं कर्तृत्व असतं ते करत असते. म्हणजे अर्थात सृष्टीची निर्मिती करणं किंवा उत्पत्ती म्हणजे निर्मिती म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय ही गणेश म्हणजे पुरुषाच्याच आपल्या अधिष्ठानावरती हे सगळं कार्य करत असते. हे आपण इथे लक्षात घ्यायचं आहे. आता आपण थोडंसं या समासाच्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. संस्कृतमध्ये जे लिहिले ग्रंथ असतात ते मानले जात, शास्त्रसंमत मानले जाते. त्यावेळेस पण पुढे संतांनी हे सुरू केल्यामुळे त्या संतांच्या अनुभवाची ओल त्याला त्या ग्रंथाला किंवा करुणेचा ओलावा त्याला तिथे आलेला आहे त्यांच्या वक्तव्याला. त्या उलट काय होतं की जे अतिशय शहाणे तर्कनिष्ठ असतात, ज्ञानी असतात, पंडित असतात, ते बुद्धिवादी असल्यामुळे त्यांचं बोलणं हे बुद्धीतून मेंदूतून येत असल्यामुळे त्याला थोडासा शुष्कपणा म्हणतो आपण, हे कोरडेपणा म्हणतो असा त्याच्यामध्ये भासतो. आणि त्यामुळे साहजिकच त्यांचं बोलणं हे सामान्यांच्या हृदयापर्यंत पोचत नाही. त्या उलट संतांचं बोलणं मात्र लोकांना अतिशय हृदयस्पर्शी असल्यामुळे ते अगदी हृदयाला जाऊन फिरतं. म्हणूनच अशी ओवी आपल्याला पुढे येणार आहे की जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल ते संस्कृतापरीस खोल. अध्यात्मश्रवण ते संस्कृतापेक्षा सुद्धा कशामुळे ते खोल झालेलं आहे, तर निरूपण त्यांचं आहे ते अनुभवाची त्याला ओढ असल्यामुळे, अनुभवाचा ओलावा असल्यामुळे त्याला संस्कृतापेक्षा सुद्धा त्यातनं तो ओलावा आपल्याला त्यांच्या बोलण्यातनं जाणवतो. आपल्याला आपण सद्गुरू स्तवन, आपलं गणेश स्तवन आपण वाचत जाऊया. मंगलाचरण हे सुद्धा बोल म्हणजे मंगलाचरणाचा पहिला समास आहे, ते बोल सुद्धा ब्रह्मनिरूपणच आहे हे नक्की आपण समजायचं आहे. त्यामुळे मनाला आपल्याला हे ब्रह्मनिरूपण ऐकल्यानंतर खरी विश्रांती जी म्हणतो ती मिळते. आता समर्थांनी प्रथमतः गणेशाला वंदन केलेलं आहे. गणेश कसा आहे हो? विद्यावंतांचा पूर्वजो, म्हणजे गजानन हा सर्व विद्यावंतांचा पुरुष आहे, मूळ पुरुष आहे बरं का. तो एकदंत, हे सगळं आपल्याला वर्णन माहिती आहे. त्याला 4 हात आहेत, त्याच्या हातात परशु आहे. पण जसा आपल्याला कुबेरापासून धन प्राप्त होतो ना, तद्वतच आपल्याला वेदांतच आपल्याला काय होतं, सर्व विद्यांचे मूळ आरंभस्थान आहे गणपती. त्याच्यापासून सगळ्या विद्या या उत्पन्न होतात आणि त्याच्याच कृपेने कवी उत्तम गद्यपद्य रचना करू शकतात आणि मोठ्या योग्यतेस पोचतात. जसं कुबेरापासून संपत्ती मिळते, वेदांपासून परमार्थ होतो, लक्ष्मीपासून ऐश्वर्य प्राप्त होतो, तसंच गणपतीपासून सर्व विद्या प्राप्त होतात कृपेने, त्याच्या कृपेने. आणि
गद्य पद्यादी रचना कवी करू शकतात. आणि जैसी समर्थांची लेकरे जैसी समर्थांची लेकुरे नाना अलंकारे सुंदरे मूळ पुरुषाचे विकारे तैसे कवी. आता आपण एखादं श्रीमंत माणसाची मुलं असतात, ती अनेक दागदागिन्यांनी सुंदरपणाने शोभून दिसतात. आपल्याला माहिती दागिना घातलं की सहजच माणूस, अलंकारच त्याचं नाव आहे ना, तर दागिने घातले की सुंदरपणे ते शोभून दिसतात. त्याचप्रमाणे या आदिपुरुषाच्या कृपेने हे कवी मोठे शोभून दिसतात बरं का. आणि नमो ऐसिया गणेंद्रा. गणेंद्रा असा शब्द गणपतीला वापरला आहे. गण म्हणजे समुदाय. आपल्याला माहिती आहे कशाचा समुदाय, तर माईक तत्वांचा समुदाय आहे. त्याचा तो इंद्र म्हणजे स्वामी आहे. विद्या प्रकाशे पूर्णचंद्रा जयाचे निबोध समुद्रा भरती दाटे बळे भरिते दाटे बळे. आपल्याला तो सध्या स्वतः गणेश कसा आहे तर पूर्णचंद्र आहे, म्हणून त्याला गणपतीला मी नमन करतो असं समर्थ म्हणतात बरं का. आणि तो पूर्णचंद्र आहे. त्याला काय म्हणतो आपण, तिथे क्षय आणि वृद्धी नाही आहे. पूर्णचंद्र आहे, त्याचा क्षय कधीच होत नाही. त्यामुळे आणि पूर्णचंद्र असल्यामुळे, चंद्र आकाशात असला की आपल्याला माहिती आहे की समुद्राला भरती येते, त्याला क्षयच नाही. त्यामुळे त्या दानसमुद्राला अपार भरती येते. अशा गणेशाला आपल्याला समर्थाने वंदन केलेले आहे. त्याच्यापाशीच सर्व कर्तृत्वाचा उगम आहे. तोच मूळ पुरुष आहे आणि सर्व विश्वाचे उगमस्थानही तोच आहे. सर्व विश्वाच्या पलीकडे श्रेष्ठ स्वरूप असा तोच आहे असं आपल्याला या ओवीतनं सांगितलं. आणि सर्वांना नंतरसुद्धा जसाच्या तसा दिसणारा स्वयंभू तोच आहे. स्वयंभू म्हणजे तो आपोआप निर्माण झालेला आहे, त्याला कोणी निर्माण केलेलं नाही आहे. तर असा हा गणपतीची आपण कायमच ग्रंथारंभी गणेशाला, शारदेला आणि सद्गुरूंना वंदन करतो बरं का. तर गणपतीचे आपल्याला काय होतो की तोच अससी बुद्धिदाता सर्व काही तुझे आता तुझ्या कृपेने मजबून घे दिनानाथा. सद्गुरू महिमा वर्णन करायचं आहे. तर ह्या ओव्या माझ्याकडनं गणपतीचं वंदन करताना रचलं गेलं आहे. तूच अससी बुद्धिदाता सर्व काही तुझे हाता ज्ञानाचे भांडर तुझी सता. श्री सद्गुरू महिमा वर्णित असे. यानंतर आपल्याला शारदेचे वर्णन केलेलं समर्थाने आलं. शारदा म्हणजे कोण? शारदा म्हणजे मगाशी म्हटलं ते ज्ञानांग आहे ते गणपती आहे आणि कर्तृत्वांग आहे ती शारदा. शारदा ही आहे वाणीची देवता. परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी या मानवाच्या देहामध्ये चारही वाणी या कार्यरत असतात. फक्त आपल्याला त्या प्रत्यक्षात दिसत नाही. त्यांची स्थानही शरीरामध्ये ठिकठिकाणी आहे. परा पश्चंती मध्यमातून जे प्रगटपणाने शब्दरूपाने बाहेर पडते ती वैखरी आहे. एके ठिकाणी समर्थांनी म्हटलेलं आहे वैखरी का धन्य आहे, तर तुमचे विचार जर तुमच्या मनातच राहिले, स्फुरण झालेलं आहे, ते बाहेर पडलं तर लोकांना ते कळणार आहे, म्हणून वैखरी धन्य आहे असं समर्थांनी पण म्हटलेलं आहे. आता माझी पण तुम्हाला मी ओवी वाचून म्हणून दाखवते. आता नमो शारदा माता शब्द भांडार तिची हाता तिच्या कृपेने बदवून घेईन सद्गुरू महिमा. तिला मी प्रार्थना केली की तू माझ्या जिभेवर बस आणि सद्गुरू महिमा माझ्याकडनं बदवून घे. म्हणजे शारदेला प्रार्थना, गणेशाला शारदाला प्रार्थना केलेली आहे. असं सद्गुरू महिमा आणि खरोखर या दोघांच्या कृपेने आणि सद्गुरूंच्या मुख्य कृपेने माझ्याकडनं हा रचला गेलेला आहे. तो त्यांची कृपा आहे म्हणूनच शक्य झालेलं आहे. तर ही आता कशी म्हणतात, इच्छा कुमारी शारदा. शारदा कशी निर्माण झालेली आहे, तर परब्रह्माच्या ठाई एकोहम बहुश्याम प्रजायेय. मुळातच तो परब्रह्म पहिले एकटेच होते, एक आहे ते बहु व्हावे अशी ती स्त्री रूपी इच्छा त्याला झालेली आहे. त्यामुळे ती शारदा त्यातनं निर्माण झालेली आहे. आणि जसा सूर्यापासून त्यांनी अशी छान उपमा दिलेली आहे,
आदित्यापासून ज्याप्रमाणे सूर्याच्यापासून मृगजळाचा मोठा ओघ निर्माण होऊन वाहू लागतो, त्याचप्रमाणे स्वयंभू स्वरूपाला शारदा नावाची कन्या झाली. तो स्फुरणरूप आहे, स्फूर्तिरूप आहे. अशी तुलना पहिल्या अध्यायात आपण समासात बघितलेली आहे. गणेश आणि शारदा यांची तुलना आपण उत्तम प्रकारे अभ्यास केली आहे. स्फुरणरूप असल्याने ती इच्छारूप आहे आणि स्फूर्ती असल्यामुळे ती गतिमान आहे. सारखा बदल विकार जे म्हणतो आपण ते तिच्यामध्ये आपल्याला आढळतात. मूळ माया आणि आदिशक्ती हे जे ती मूळ माया म्हणजे आदिशक्ती ती हीच असं म्हणतात, समर्थांनी सांगितलेलं आहे. परब्रह्माच्या ठाई एकोणवंशाम हेच मूळ स्फुरणा तीच मूळ माया आणि मग त्याच्या पुढे मूळ मायेतून गुणमाया, गुणमायेतून त्रिगुण निर्माण झाले, त्रिगुणातून पंचमहाभूते, पंचमहाभूतापासून अंतिम टप्प्यामध्ये तमोगुणापासून ही पंचमहाभूत आणि अंतिम टप्प्यात सृष्टीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे ही शारदा. तर असं आपल्याला समर्थ इथे सांगतायत की माया मिथ्या आहे आपण म्हणतो, कारण ते तिचे असं म्हणण्यासाठी सुद्धा आपल्याला पहिल्यांदा मायेचं अस्तित्वही मान्य करायला लागतं ना. तर ती सत्य आहे का मिथ्या आहे, ते माया आहे हे तर तुम्हाला मान्यच करायला लागतं. तर मिथ्या म्हणायचं आणि मिथ्या म्हटलं तर आपण काय होतं, तिला वेगळेपणाने पाहिल्यापासून त्याच्याबद्दल आपल्याला काहीही बोलता येत नाही. त्यामुळे तसे वेगळेपणाने पाहायचं आहे म्हणजे काय, आपण मायेत गुंतत जातो हे आपल्याला इथे समर्थाने सांगितले आहे. आणि विलक्षण रीतीने ती सांगणाऱ्या मायेबद्दल बोलणाऱ्याला ती गुंतवून टाकते बरं का. आणि माया कशी आहे, द्वैताची जननी, द्वैताची जननी आहे ती. तिच्यापासून द्वैत निर्माण म्हणजे दोन निर्माण होतो. मी आणि तू हा भेद आपल्याला तिच्यामुळेच होतो. तरी असं जरी असलं तरी ती स्वतः अद्वैताची खाणी आहे. ती कधीही परब्रह्माला सोडून वेगळी राहत नाही हे आपण लक्षात ठेवायचे आहे. आणि मूळ माया अनंत विश्व ही असतात ना, ते झाकून टाकते. आता आपण काय करतो, एखादी वल्ली म्हणजे उजव्या बाजूने वाढणारा वेल, हवा वेल त्याला असं म्हणतात. आपल्याला कल्पना विलक्षण पसरणारी तशी ही वेल आहे बरं का, की त्याच्यावरच अनंत अशी विश्व फुललेली आहे. पहिल्यांदा काय, ती मूळ पुरुषाची मुलगी आहे, परब्रह्मापासून ती उत्पन्न झालेली आहे, ती मुलगी आहे आणि नंतर ती आई आहे. आपल्याला पहिल्या दशकातील शारदा स्तवांमध्ये ती वेदपुरुषाची, वेदांची माता आहे. तिच्यापासूनच वेद निर्माण झाले. ती परब्रह्माची मुलगी आहे, आणि वेदांची माता आहे. आणि या पुन्हा परब्रह्माची ती पत्नी, म्हणजे एखादी स्त्री कशी पहिल्यांदी मुलगी असते, नंतर ती पत्नी होते आणि मग आई होते, अशी तिन्ही कार्य ही माया करत असते हे आपण इथे बघायचे आहे. आणि भगवत स्वरूपाची ती कशी आहे शक्ती, की भगवंताच्या अनेक शक्ती आहेत, त्याची अत्यंत त्या शक्तींपैकी अद्भुत अशी ही शक्ती आहे की तिच्यामुळे आपल्याला हे सगळं दृश्य विश्व निर्माण केलं. आणि त्यामुळे परब्रह्म स्वरूप आहे ती झाकते. मुळात माया म्हणजे काय, मोजमापात, परब्रह्माला मोजमापात आणणारी ती माया आहे, जिच्यामध्ये सारे विश्व मावते ती माया आहे. आणि करताना सुद्धा आपल्याला वेदमाता आहे, आदिपुरुषाचे म्हणजे ईश्वराचे अस्तित्व जिच्या सामर्थ्याने आपल्याला अनुभवाला येते, तिला मी वंदन करतो असं समर्थांनी इथे आपल्याला म्हटलेले आहे. जय जय शारदा माता, तू विद्येची अससी देवता शारदा माता. ग्रंथारंभी तुला स्तविस्ती, रचना करण्यात देसी स्फूर्ती. शकून प्रार्थी तुझा कृपादात्री, दर्शन देता. जय जय
शारदामता. शारदा ह्याचं अजून एक वैशिष्ट्य की ती कवींना शब्द देते आणि गायकांना सूर देते. म्हणून ह्या शारदेचं महत्त्व माझ्या बाबतीत मिळालं तर अपार आहे. कारण ती माझ्याकडनं कविता काव्य रचून घेते आणि गायन सुरांच्या माध्यमातून मी ते गाऊही शकते. म्हणून तिची कृपा आहे, अपार आहे. आता त्यानंतर सद्गुरू स्तवन, सद्गुरूंना वंदन केलेलं आहे. सद्गुरू कसे आहेत बरं, त्याचं सुंदर वर्णन आपल्याला इथे केलेलं आहे. जयाचे ने कृपादृष्टी होये आनंदाची दृष्टी. ज्यांची नुसती कृपा झाली ना तरी आनंदाची दृष्टी होते. वर्षाव करी तू कृपेचा, असं एक गाण्यात माझ्याकडनं रचलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे होतं का, ही सगळी सृष्टी आहे जी आनंदाने भरून जाते. कारण मुळात तोच आनंदाचा, गुरु हा आनंदाचा जनक आहे. आनंद त्याच्यापासूनच निर्माण होतो. गुरु आनंदाचे स्थळ असं आपण म्हणतो ना, असं त्याप्रमाणे गुरु हे आनंदाचे स्थळ आहे, ते जनक आहेत. आणि सायुज्य मुक्तीचा ते स्वामी आहेत. सायुज्य मुक्तीचा नायक आहे आणि कैवल्य पददायक अनाथ बंधू. तो अनाथांचा बंधू आहे आणि कैवल्य पद हे आपल्याला त्याच्यामुळेच प्राप्त होतो. आणि पुढे काय आहे, ती सगळ्यांची माता पण आहे बरं का. आपल्याला गुरूंना आपण माऊली अशा शब्दाने उच्चारतो. त्यामुळे आणि या गुरूंना कसं आळवायचं आहे, मुमुक्षू कसं आळवतो. मुमुक्षू कसा असतो, जसं चातक जसं ढगांकडे बघून पावसाच्या पाण्यावर ताण बागवतो ना, तसं या कृपेचा जलधर साधकांवर वर्षावर व्हायला हवा असेल तर काय करायचे, मुमुक्षूने तर सुस्वरामध्ये त्याला आळवायचं आहे, सद्गुरूंना आळवायचं आहे आणि त्यांची कृपा हवी प्राप्त करून घ्यायची आहे. ते भवानवीचे दारू आहे, बोधे पावली पहिलं तरू. त्यांच्या उपदेशाने आपण पहिल्या तीराला जाऊ शकतो आणि महाआवर्ती आधार भाविकांशी आपल्याला भाविकांना त्याचा भरपूर आधार मिळतो. म्हणजे कुठल्या आवर्त म्हणजे कुठलं, प्रपंचामध्ये जे मोठमोठे भोवरे असतात की नाही, त्यांना जर त्यातनं बाहेर काढायचं असेल तर त्यांनी प्रार्थना केली साधकांनी तर ती मात्र तो आपल्याला त्यातून बाहेर काढतो, संकटातून सोडवतो. काळावर त्याची सत्ता आहे, नाना संकटातून सोडवतात. आणि की ते भाविकांची माता परमस्नेहाळू. ते कशी आहे, ते भाविकांची माता आहे आणि परमस्नेहाळू आहे. गुरु माझी माऊली माऊली, गुरु माझी माऊली, सदा कृपेची धरी सावली, गुरु माझी माऊली. कल्पतरू हा असे सद्गुरु, आत्मसुखाची आस धरू, पैल तीराला नेईल तारू, शंकान उरली, माऊली गुरु माझी माऊली. या काव्यामध्ये या ओळीचाच आशय भरून राहिलेला आहे की तो परतीचा आधार, विश्रांतीचे घर, खार आणि नातही सुखाचे माहेर, सुखस्वरूप. आपल्याला सद्गुरू हे पूर्णपणे सगळ्या बाजूनी परिपूर्ण असतात. म्हणूनच ऐसा सद्गुरू पूर्णपणे तुटे भेदाचे कडसणी, देहा मिळलो टांगणी तया प्रभू श्रीराम. असा हा सद्गुरू अत्यंत सर्व बाजूनी परिपूर्ण असतो आणि त्यांची जर आपण संगत केली तर काय होणार आहे, आपला जो वेगळेपणाचा म्हणजे द्वैताचा गुंता जो आहे तो आपोआप उकलणार आहे. आणि त्या सद्गुरूंना मी देहाशिवाय नमस्कार करतो. म्हणजे मी देह आहे ही भावना विसरून त्यांच्याशी समरस होऊन मी स्वामींना वंदन करतो. ऐसा सद्गुरू पूर्णपणे. ही जी ओवी आहे ना, त्याच्यावरनं आपल्याला कल्याण स्वामींची एक छोटीशी गोष्ट आहे की काय सगळे त्यांना असं म्हणतात
की आम्ही इतकी पारायणं केली, आम्ही इतकी पारायणं केली, पण हा आपला स्वामींच्या समर्थांच्या आजूबाजूला वावरत असतो. त्याने किती पारायणं केली आहेत. एकदा मग समर्थाने शिष्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. ही ओवी कोणत्या समासातली आहे सांगा बरं जरा. अहो अगदी तोंडावर आहे, अगदी तोंडावर आहे, पण आत्ता मला सांगताय तुम्ही ह्याच्यावर महिनाभर बोललो आहे, प्रवचन केलं आहे, पण ते आत्ता मला ती ओवी आठवत नाही. म्हणजे मला सांगायचं आहे काय की त्या ओवीशी ते समरसच झाले नव्हते. कुठल्या सध्या मग सगळे म्हणाले, तेच म्हणाले कल्याणाला आता विचारा, कल्याणाला माहिती आहे का. वास्तविक कल्याणाने काहीच पारायण केलेलं नसतं. जे समर्थाने सांगितलं आहे तेच लिहिलेलं असतं, पण ते समर्थाने सांगितल्याने आणि दिलं आहे ते त्याच्या डोक्यामध्ये इतकं घट्ट बसलेला आहे की तो लगेच सांगतो की ओवी समास 7वा, दशक 7वा, समास पहिला आणि ओवीचा आकडा सुद्धा तो सांगतो. ओवीचा क्रमांक आहे 18 असं त्याने सांगितलं. आणि सगळे म्हणतात अरे हा खरं सांगताय का बघा. समर्थ म्हणाले नाही तर आपल्याला तो फसवत असेल, जा बघा दासबोध उघडा. आणि खरोखरच समर्थांनी सांगितल्याप्रमाणे या शिष्याने उघडलं आणि बघितलं तर खरंच कल्याणाने एकही पारायण न करता सुद्धा ती ओवी कोणत्याच दशकातली, कोणत्या समासातली आणि कितवी आहे हे अगदी बरोबर सांगितलं आहे. ही गोष्ट आपण इथे ध्यानात घेण्यासारखी आहे. तुम्ही पारायण करा, पण त्याच्यामध्ये आपल्याला परायण पण व्हायचं आहे. पारायण हे सामूहिक आहे, पण परायण आपल्या स्वतःलाच व्हायचं आहे. म्हणून आपण प्रत्येक ओवीने ओवी, शब्दाने शब्द आपल्या मनात हा ठसला पाहिजे. आता हे सगळं झाल्यानंतर साधू संत आणि सज्जन वंदून या श्रोतेजन आता कथानुसंधान सावध ऐका. सगळ्यांना वंदन झालं, साधूंना झालं, सज्जनांना झालं, सतना झालं, वंदून श्रोतेजनांना झालं. आता समर्थ आपल्या मूळ विषयाला हात घालतात. काय आहे ते मूळ विषय? संसार हेच सूत्र या समासाचं आहे बरं का. संसार हाच दीर्घ स्वप्न, लोभे वोसणाती जन, माझी कांता माझे धन, कन्या पुत्र माझे माझे. हा संसार जो आहे ना तो हेच दीर्घ स्वप्न आहे असं 21 समासीमध्ये सुद्धा हाच या आशयाची ओवी आहे बरं का. आपल्याला काय करतात, संसार हे दीर्घ स्वप्न आहे. त्या स्वप्नामध्ये काय होतं, आपण आसक्त होतो. आसक्त झाल्यानंतर ही माझी कांता आहे, माझं धन आहे, माझे कन्यापुत्र आहेत, या माझ्या आणि मीमध्ये आपण पुष्कळसे गुरफटून जातो. त्यामुळे आणि अशी बडबड आपण स्वप्नामध्ये जसे झोपेत जसे बोलतात ना लोक, तसं हे स्वप्नामध्ये आहारी जातो आसक्तीच्या. आणि हे माझी बायको, माझी पत्नी, माझा पैसा, माझा मुला बाळ असं बडबडत असतो. आणि हे का होतं, ह्याच्यामुळे काय होतं आहे की संसार दीर्घ स्वप्न आहे. मुळात झोप हेच अज्ञान आहे असं म्हटलं जातं. झोप हे अज्ञानाचं लक्षण आहे बरं का. ज्ञान सूर्य मावळला, आपल्याला आत्मज्ञानाचा सूर्य जर मावळला तर काय होईल, ज्ञानाचा प्रकाश हा आपोआपच कमी होत जातो. आणि त्यामुळे काय होतं, सगळं विश्व जे आहे ते अंधाराने भरून जातं. आणि जीव, त्यामुळे काय होतं, जीवही आत्माही अज्ञानाने व्यापून गेलेला आहे. आणि सत्वगुणाचं जर चांदणं असतं, सत्वाचे चांदणे नाही सत्वाचे चांदणे, काही मार्ग नसे जाणे जेणे. त्यामुळे चांदणं पण नाही. आणि चांदण्यामध्ये थोडा तरी मार्ग दिसू शकतो ना. आपल्याला माहिती आहे की पौर्णिमेच्या म्हणजे चांदणं असलं तर आपण रात्रीसुद्धा चालू शकतो. आणि काय होतं, या सगळ्या प्रकारच्या भ्रमाने, सर्व भ्रांतीचे निगुणे आपण दिसे. आपल्याला सर्व प्रकारच्या भ्रमाने हा जीव अत्यंत वेढून गेलेला असल्यामुळे स्वाभाविक त्याला काहीही दिसत नाही. दृश्य दिसू लागतं आणि तेच सत्य वाटू लागल्याने स्वस्वरूप मात्र अनुभवाला येत नाही. आता असं आपण सगळं ते झोपेतच आहे. आपण झोपेत घोरतो की नाही, तसं त्याने दिलं आहे बरं का. देहबुद्धी अहंकारे निजेले घोरती घोरे. देहबुद्धी ही देहच आहे या दृढ भावेनेतून काय होतं, आपल्याला देहाभिमान उत्पन्न होतो. आत्मज्ञानरूपी झोप जी असते, अज्ञान मी म्हणतो ना, अज्ञान झोप हे अज्ञानरूपीच आहे जीव. त्याच्यामध्ये काय करतो, देहाभिमानाने भयंकर घोरू लागतो बरं का. आणि त्या कशामुळे त्याला इंद्रिय सुख मिळत नाही, म्हणून त्याला दुःखही होतं.
दुःखे आक्रंदती थोरे विषय सुखा कारणे. तर त्याला सुख वळत नाही इंद्रियांचं, म्हणून त्याला अत्यंत दुःख होतो आणि तो दुःखाच्या भरात मोठमोठ्याने रडायला लागतो. निजेले असताच मेले पुन्हा उपजातात निर्णय. ते काय करतात, ते अज्ञानाच्या झोपेतच हे जे जीव असतात, खूप जीवांनी जन्ममरणात म्हणजे झोपी जातात, अज्ञानाच्या झोपी जातात. आल्याबरोबरच झोपेतच खूप जीवांनी जन्ममरणाच्या वेरझाला केलेल्या आहे. आणि हे सगळे जे कष्ट होतात जन्ममरणाचे, कशामुळे होतात तर भगवंताला न ओळखल्यामुळे हे कष्ट आपल्याला भोगायला लागतात. आणि असं किती वेळ झोपेत मरतात आणि पुन्हा जन्मास येतात, आणि पुन्हा जन्माला आले की पुन्हा झोपतात. असं त्या जीवांचं चाललेलं कितीतरी जीव आले आणि गेले, आणि त्यांनी त्या अज्ञानाच्या झोपेतच त्यांचं सगळं आयुष्य हे व्यर्थ केलेले आहे. आणि हे कष्ट न व्हायला पाहिजे असतील, नको असतील व्हायला, तर काय करायचं आहे, तर आपल्याला आत्मज्ञान व्हायला पाहिजे. हे वेळधाऱ्या जन्ममृत्यूच्या कष्ट आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला जन्माला येणं आणि मरणं हे दोन्ही येणं आणि जाणं दोन्हीच्या वेळेस त्रास होतो हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तसं कष्ट नको असतील तर आत्मज्ञान व्हायला पाहिजे. त्यासाठी आत्मज्ञान करून घेतलं पाहिजे. आणि ते आत्मज्ञान कसं होणार आहे, तर ते होण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ग्रंथ अभ्यासाला पाहिजे. म्हणून हे निरूपण अध्यात्म ग्रंथ, त्या अध्यात्म ग्रंथाचं आपण हे निरूपण जे आहे करतो, पण ते संतमुखाने ऐकायचं आहे. संतमुखाने ऐकता त्या निरूपणाच्या संदर्भातच संतांना सद्गुरूंना आलेले अनुभव ते आणून आपल्या शिष्यांना सांगत असतात. आणि आता अध्यात्मविद्या ही कशी आहे, आत्मज्ञान म्हणजे अध्यात्मविद्या करून देणारी, आत्मज्ञान करून देते ती अध्यात्मविद्या बरं का. आणि ही सगळ्या विद्यामध्ये ही श्रेष्ठ आहे. पण ही विद्या श्रेष्ठ आहे खरी, पण ती आकलन त्या विद्येचं व्हायला मात्र आपल्याला स्थिर बुद्धी पाहिजे. स्थिर बुद्धी, तुमची बुद्धी जर इकडे तिकडे चारी बाजूला भटकत असेल तर त्यांना ते अद्वैत ग्रंथ हे समजत नाहीत. ज्यांच्यापाशी स्थिर बुद्धी असते ना, त्यांना हे अद्वैत ग्रंथ समजतात. आता त्याच्यामध्ये समर्थांनी गीतेच्या अध्यायातला 10व्या श्लोकाचा जो विभूती योग आहे त्याचा संदर्भ घेतलेला आहे. अध्यात्मविद्या विद्यानां वादप्रवदतां सर्व विद्यांमध्ये अध्यात्मविद्या मीच आहे आणि प्रवक्त्यांचा वाद आहे तो मीच आहे. या कारणाने अध्यात्मविद्येमध्ये जो विषय प्रतिपादन केलेला परमार्थ ग्रंथ समजून घेण्यास वास्तविक तो सहज सोपा नसतो. कोणाला सोपा जातो, तर सर्व इंद्रियांचं कान करून ऐकणाऱ्याला श्रोताच हा ग्रंथ समजण्यास समर्थ असतो, त्या पात्र होतो. विषय प्रतिपादन करत असताना त्याला ऐकताना त्याचं मन हे अत्यंत एकाग्र झालं तरच त्याला परमार्थातील हा अध्यात्मग्रंथ समजू शकतो. अन्यथा अध्यात्मग्रंथ कोणाला चित्त व्यग्र असेल तर तो कळूच शकत नाही. या कारणे अद्वैत ग्रंथात अध्यात्मविद्येचा परमार्थ पाहावया तोच समर्थ तो सर्वांगेश होता. आता ज्याचं आपल्याला सांगितलं की चंचल हृदय असेल त्यांनी ते समर्थ म्हणतात, त्यांनी तो ग्रंथ उघडूच नाही आहे. त्यांना कारण वाचायला उघडण्याचा प्रयत्न केला तरी त्याला तो ग्रंथार्थ त्यातला आहे तो त्याला कळणार नाही आहे. आणि मग कोणाला कळणार आहे, तर जयास जोडला परमार्थ तेणे पाहावा ग्रंथ. त्याच्या अंतरी परमार्थ करण्याची तळमळ आहे, परमार्थाची तळमळ आहे, अशाच माणसाने ग्रंथ वाचायचे आहे. आणि ग्रंथामधील अर्थ शोधता त्याला तो बरोबर कळत जातो. असं अर्थशोधिता परमार्थ निश्चयवाणे, आणि बरोबर कळल्यानंतर तर त्याच्या अंगी हा परमार्थ निश्चितपणाने बांधतो. जयासी नाही परमार्थ तयासी न कळे देखील अर्थ नेत्रे विण निधान स्वार्थ अंदाज कळेना. आपल्याला इथे समर्थाने दृष्टांत दिलेला आहे. आंधळ्या माणसाला दृष्टी नसल्यामुळे ज्याला जसा द्रव्याचा साठा सापडत नाही ना, त्याचप्रमाणे परमार्थ दृष्टी ज्याला नसेल, अध्यात्मदृष्टी ज्याला नसेल, त्याला
हा ग्रंथातील अर्थही त्यांना कळू शकणार नाही, समजणार नाही. आणि परमार्थदृष्टी किंवा अध्यात्मदृष्टी नसणारे हे लोकच असतात ना, ते संतांनी दिलेले जे प्राकृतातले ग्रंथ असतात त्याच्यावर अनेक आक्षेप घेतात. त्यापैकीच एक कुठला आक्षेप आहे? भाषेचा. भाषा ही संस्कृत हवी का मराठी का इतर ज्या भाषा आहेत प्रादेशिक भाषेत जर आपण त्या लोकांना समजावलं तर ती भाषा ही लक्षात पटकन येते. तेच सगळे सूत्र तत्त्व ही त्या प्रादेशिक भाषातनं संतांनी केलेली असतात आणि त्यांचं लक्ष म्हणजे काय होतं, वास्तविक काय आहे, भाषा हे वाहन ज्ञानाचे वाहन आहे. ज्ञान भाषेमुळे आपल्याला कळते. मग अर्थातच जी बोली भाषा असेल त्यातनं हे ज्ञान आपल्याला कळलं की झालं. म्हणजे ज्ञान वाहण्यापुरते भाषा आपल्याला आहे की नाही एवढी तरी बघितलं तरी पुढे. पण काही जणांचं काय असतं, भाषेकडे ज्ञानाकडे लक्ष नसतं. कारण म्हणूनच त्यामुळे हे दुराग्रही किंवा परंपराभिमानी जे लोक असतात ना, ते भाषेच्या प्रश्नावर वादंग घालतात. त्यांना उद्देशून समर्थांनी यापुढील 8-10 ओव्या दिलेल्या आहेत. काय म्हणतात ते? एक म्हणती मराठी काय येतो भलत्यासी भल्यांसी ऐकू नये, ती मूर्खे नणती सोये अन्वयार्थी. काही लोक काय म्हणतात, मराठी भाषेत काही अर्थ नाही बरं का. चांगल्या माणसांनी मराठी भाषेतील ग्रंथ ऐकू नये असं म्हणणारी माणसं मूर्ख आहेत बरं का, असं समर्थांनी ते स्पष्ट दिलेले आहे. ते मूर्खे नैनती सोय अन्वयार्थाची. शब्दांचा परस्परांशी संबंध लावून बरोबर अर्थ कळवून घेण्याची त्यांच्याकडे क्षमता नसते. त्यामुळे ती विद्या त्यांना अवगत नसल्यामुळे ते असं म्हणतात. आता त्याला एक उदाहरण समर्थांनी दिले. लोखंडाची पेटी आहे, मांदूस म्हणजे पेटी, लोहाची मांदूस केली, त्याच्यामध्ये नाना रत्ने साठवली, त्याच्यामध्ये अनेक रत्न टाकली, पण ते काय ठेवले. पण अभाग्याने त्यागिली लोखंड म्हणून. पण जो अभागी असतो ना, करंटा असतो, ती लोखंडाची आहे म्हणून कमनफशी माणूस जो असतो लोखंडाची आहे म्हणून ती पेटी टाकतो आणि त्या पेटीबरोबर ती अमूल्य रत्नसुद्धा तो आवेरतो. त्याचप्रमाणे समर्थ म्हणतात मराठी भाषेच्या बाबतीत पंडित लोक वागतात. मराठीमध्ये अर्थ भरलेला आहे, वेदांत आणि सिद्धांतही भरलेले आहेत, पण हे न समजल्यामुळे मूर्ख आणि खोट्या कल्पना असणारे लोक तिचा त्याग करतात. आता आपल्याला जर काही प्रयत्न न करता आपल्याला धन सापडलं, आता हे शब्द धन आहे ते मराठीतलं आहे, तर आपण त्याला प्रयत्न न करता आपल्याला जर सहज मिळत असेल तर त्याचा त्याग करायचा का? तो मूर्खपणाचं लक्षण आहे. ते द्रव्य कशात साठवलं आहे हे कडे न बघता ते आपण घेऊन टाकायचे, ते घ्यायचे. आम्ही तुम्हाला म्हटलं की परीस देखील अंगणी मार्गी परिणा चिंतामणी आवावेल महागुणी कुपामध्ये. अंगणामध्ये परीस पडलाय, मार्गामध्ये चिंतामणी पडलाय आणि अवावेल म्हणजे उजव्या बाजूने वाढणारी वेल ही कुपामध्ये वाढलेली आहे. तर तिथे आपल्याला अयोग्य जागा असल्या तरी आपल्याला सापडले म्हणून त्याचा आपल्याला अवेर करायचा नाही आहे. तर ते आपल्याला लगेच परीस दिसला अंगणात तरी घ्यायचं आहे. चिंतामणी मार्गात पडले किंवा अवावेच्या कुपामध्ये आपल्याला उतरून ती घ्यायची आहे, त्याचा अवेर करायचा नाही. त्याचप्रमाणे त्याला त्यांनी उदाहरणही दिलेली आहे. मराठीमध्ये जर सोपं आणि अनुभव सिद्ध अद्वैत तत्वज्ञान जर सहजासहजी मिळत असेल तर ते अवश्य घ्यावे, ते का नाकारायचं? पण ह्या मूर्ख माणसांना याची कल्पना येत नाही. त्यामुळे आपल्याला अवश्य ते ज्ञान घ्यायचे. तैसे प्राकृती अद्वैत सुगम आणि सप्रचित अध्यात्म नावे अकस्मात तरी अवश्य घ्यावे. आता हे सगळं झालं, पण वेदांत ज्ञान किंवा अध्यात्म ज्ञान आहे ते संस्कृतमध्ये असो किंवा मराठीत असो, ते यथार्थपणे आकलन करण्यासाठी काय आहे तर तुम्हाला सत्समागम
हा अत्यंत गरजेचा आहे. त्यामुळे विद्या मिळवण्याचे कसं आपल्याला सत्समागम केलं समागम केलं की विद्या मिळवण्याचे तुम्हाला श्रमच पडत नाही. कायम तुम्हाला सद्गुरू वचने कायम कानावर पडत असतं. सगळा शास्त्रार्थ आपल्याला संतांच्या संगतीत हा सहजपणे उकलत जातो, कळत जातो आणि विद्या मिळवण्यासाठी जी खटपट करावी लागते, आवश्यकता असते, त्याचं अजिबात त्याची गरज भासत नाही. आणि ज्याने जन्म सार्थकाचे वर्म वेगळेची आहे आणि हेच आपला जन्माचे सार्थक होते, हे रहस्य जे ज्यांनी होते ते रहस्यच काही वेगळं आहे असं आपल्याला म्हटलेलं आहे. आता पुढे समर्थ आपण म्हणतो भाषामध्ये भेद असतो, फरक असतो, पण त्या भेदामधला अर्थ मात्र एकच असतो. इथे आपल्याला समर्थाने एक उदाहरण सुंदर दिलेलं आहे की भाषा जरी वेगळी असली तरी त्यातला सगळ्यांचा अर्थ हा एक असतो. आता एक पदार्थ आपण घेतला, एकच पदार्थ घेतला, पण तो 2 ठिकाणी ठेवला तरी त्याच्या रुचीमध्ये फरक पडतो का? चवीत फरक पडत नाही. तसंच भाषा जरी भिन्न असल्या तरी त्यामधील अर्थ हा एकच असतो. भाषा बदलली तरी अर्थामध्ये फरक पडत नाही. भाषा पालटे काही अर्थ वाया जात नाही, कार्यसिद्धी ते सर्वही अर्थाच पाशे. सगळं जे असतं ते अर्थाजवळ असतं. भाषा बदलल्याने अर्थाची हानी होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही आणि आपल्या कार्यात यश येण्यासाठी हा अर्थच आपल्याला उपयोगी पडतो. खरं सांगायचं तर काय म्हणताय, तथापि प्राकृताकरता संस्कृताची सार्थकता. बघा बरा, देववाणी आहे पण प्राकृतामध्ये आपण ते ज्ञान ऐकल्यामुळे संस्कृतामध्ये एवढा अर्थ भरलेला आहे. आपण प्राकृत ऐकल्यामुळेच आपल्याला ते कळतं. एरवी संस्कृत भाषा सहजी सगळ्यांना न समजणारी आहे, पण संस्कृत भाषेमध्ये एवढा अर्थ भरला हे आपल्याला प्राकृतातनं ऐकल्यानंतर कळतं. एरवी त्या गुप्तार्थ कोण जाणे, नाही तर मराठीत झालंच नसतं तर गुप्तार्थ आपल्याला संस्कृतमधला कळला असतं का? कोणीच जाणू शकलं नसतं. त्यामुळे मराठी ग्रंथरचना ही अत्यंत प्रेमाने आणि जिव्हाळ्याने, जसं संतांनी जिव्हाळ्याने लिहिले, करुणाने लिहिले, ते आपल्याला ओलावा त्यांचा जो आहे ग्रंथामध्ये तो आपण तेवढ्याच प्रेमाने ते वाचायचे. आता असो हे बोलणे, भाषा टाकणे, अर्थ घेणे, उत्तम घेऊन त्याग करणे, साली तर्पणांचा. आता समर्थ काय म्हणतात, हे बोलणं बाद झालं, भाषा त्यागून अर्थ घेणे. आपल्याला शब्द, भाषेमध्ये शब्द येतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण शब्द हा विषय मागे आपल्याला येऊन गेलाय. वाच्यांश आणि लक्षांश आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात येईल. अध्यात्म हा अनुभव घेण्याचा विषय आहे. त्यामुळे ज्याला त्याची खरी तळमळ असेल ना, त्याला अशा शब्दांचा अर्थ आहे तो नक्की ध्यानात येईल आणि परमार्थ आपल्याला नक्की लक्षात येईल. अर्थ हा हे सार आहे, शब्दाचा अर्थ हा सार आहे, तर शब्द हा असार आहे. तर जे आपण नेहमी म्हणतो असार त्यागून सार घ्यावे, म्हणजे जे असार आहे ते फोलपटाप्रमाणे आहे, साली टरफलाप्रमाणे आहे. जसं आपण फळांच्या साली काढून टाकतो आणि आतला गर घेतो, तसंच शब्द हे सालीप्रमाणे. आपण धान्य भरलेलं भूस आपण तेही बघितलं होतं की भूस फोलपट जी उडून जातात, त्याप्रमाणे धान्याप्रमाणे आणि अर्थ म्हणजे त्यातला दाणा जो आहे, गर आहे, तो आपल्याला घ्यायचा आहे. उत्तम घेऊन त्याग करणे. उत्तम जे आहे सार हे उत्तम असतं. त्याग करायचे कशांचा? साली टरफलांचा. अर्थ हे सार आहे आणि भाषा ही पोचट आहे. म्हणजेच आपल्याला वाच्यांश आणि लक्षांश आपण बघितलं आहे. त्यामुळे केवळ अभिमानाने आपल्याला माणूस अर्थाकडे लक्ष न देता शब्दांवर तो वादंग घालत बसतो. अर्थ सार भाषा पोचट, अभिमाने करावी कटपट, नाना अहंतेचे बने ते वाट हृदय मोक्षाची. त्यामुळे होतं काय की आपण त्या अर्थाकडे लक्ष न देता आपली वृथा अहंता जी आहे ना, त्यामुळे ती मोक्षाची वाट त्यामुळे रोधली जाते. त्यामुळे वाच्यांश हा शब्द आपण पहिल्यांदा येतो, पण त्यांनी अर्थ शोधून घेतलं की शब्द हा मागे पडतो. मागे तुम्हाला उदाहरण दिलं की बाबा हा शब्द उच्चारला की बाबा म्हटल्यानंतर वडील प्रत्यक्षात पुढे आले की बाबा या शब्दाला म्हणावा तसा काहीच अर्थ राहत नाही ना. तद्वतच आहे, शब्द हा मागे पडतो
अर्थाचा शोध घ्यायचा आणि शब्दामागे पडतो. आणि भगवत स्वरूप जे आहे ना ते वाच्यांश आणि लक्षांश या दोन्हीच्या पलीकडे आहे, हे आपल्याला नीट समजून घ्यायचं आहे. ते स्वरूप बुद्धीचे आकलन करण्याच्या पलीकडे आहे, हे आपल्याला समजायचे. आता मुकेपणाचे बोलणे हे जयाचे त्योच जाणे. मुकेपणाची भाषा सगळ्यांना येते का? नाही आहे. मुकेपण जो मुका असतो तो जाणणारा असतो, त्यालाच ते कळते. स्वानुभवाची एक गुणे स्वानुभवीच पाहिजे. तद्वतच स्वानुभवी जो पुरुष असतो ना त्याचा बोलण्याचा अर्थ स्वानुभवी लोकांनाच कळतो आणि पुरुषांनाच कळतो. आता समर्थ आपल्याला इथे एक त्यांच्या मनातील गौप्य सांगतात बरं का. अर्थ जाणे अध्यात्माचा ऐसा श्रोता मिळेल कैसा, जयासी बोलता वाचेचा अव्याससी पुरे. अध्यात्माचा अर्थ जाणणारा तशा त्याच अर्थ सांगतात की ज्याला अर्थ कळतो अध्यात्माचा असा श्रोता जर समोर असेल ना तर बोलण्यातली खरी त्यांच्याशी बोलण्यात खरी मौज येते असं समर्थांनी सांगतात. जाणत्या श्रोत्याशी संवाद करण्यामध्ये आपल्या बोलण्याची हौस आहे ती फिटून जाते. हव्याससी पुरे असं. आता जरा उदाहरण काय दिले. परीक्षावंता पुढे रत्न ठेविता होय समाधान, तैसे ज्ञानियान पुढे ज्ञान बोलावे वाटे. जसं आपण परीक्षा म्हणतं म्हणजे परीक्षा जे रत्नपारखीचे असतो त्यांच्यापुढे रत्न ठेवून आपण आपल्या जवळचे रत्न पारखून घेतलं की मनाला कसं समाधान होतं की नाही, त्याचप्रमाणे आत्मदानी पुरुषांपुढेच अध्यात्मदान बोलावं असं वाटतं. त्यांनी आपल्याला समाधान मिळतं. आता पण काय होतं, मायेच्या जाळेत अडकल्यामुळे आपल्या ज्याचे मन अस्थिर असतं ना, ज्याला अध्यात्माचं विवेचन बरोबर समजणारच नाही, अस्थिर मन ज्याचं असेल मायेच्या जाळ्यात तो गुरफटलेला असतो, आपण बघितलं मगाशी, तर समजणारच नाही. आणि प्रापंचिक माणसाला अद्वैत ग्रंथ याचा अर्थाचं आकलन होणं हे अत्यंत कठीण आहे. प्रापंचिक माणसाला समजतंय का? प्रापंचिक माणसाला अध्यात्म ज्ञान होणं हे अत्यंत कठीण असतं, हे आपल्याला इथे समर्थाने सांगितलं आहे. आता काय येते, पुन्हा गीतेचा श्लोक आहे बरं का. व्यवसायात्मिका बुद्धिरेके गुरुनंदन बहुशाखाई अनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम असा दुसऱ्या अध्यायातला 41वा श्लोक आहे बरं का. आपल्याला स्वरूप निश्चित करणारी बुद्धी जी असते ना ती एकच असते. त्याला स्वरूप निश्चय करता येत नाही ना, त्याला त्या लोकांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. व्यवसायी जो वळीन त्यासी जण कळे निरूपण, येथे पाहिजे सावधपण अतिशयसी. त्यांच्या मनावर ताबा नसतो, जो दृढ निश्चय करू शकत नाही, त्याचे चित्त स्थिर नाही, अशा माणसाला आत्मस्वरूपाचे विवेचन करणार नाही. कारण ते करण्यास अतिशय सावधानता आपल्या अंगी पाहिजे. चित्त एकाच विषयाकडे लावण्याची शक्ती आपल्या अंगी पाहिजे. त्यामुळेच ते आपलं चित्त एकाग्र झालं म्हणजे सगळे इंद्रिय ही कानामध्ये एकवटली तरच आपलं चित्त तिथे ऐकण्याकडे जाईल. समजा आता पुढे काय त्यांनी दिलं बघा. त्याला उदाहरण लगेच समर्थांचं असतं की दाखला देतात लगेच ते की नाना रत्ने नाना खाणी. आपल्या समोर नाना रत्न ठेवलेली आहेत, नाना खाणी घेतली आहे, दाणी ठेवलेली आहे. पण काय झालं, उचकळ पडले. पण गैरसावधपणाने जर तुम्ही घेतलं तर त्यातून आपण काही घेतलं तर त्याचं नुकसान होतं. परीक्षा करता आली नाही तर तो माणूस तिथे फसतो. तसंच तैसे निरूपणी जाणा आहाच वाहता कळेना, मराठीची उमदेना काही केल्या. ताच नियम अध्यात्मशास्त्राच्या निरूपणाला श्रवणाला आहे. काय सांगितलंय, अध्यात्मशास्त्राचा वरवरचा अर्थ पाहिला तर त्याचे आपल्याला रहस्य काय आहे ते कळणार नाही. वरवर अर्थ पाहिला तर काही कळणार नाही. अगदी ग्रंथ मराठीत असला तरी सुद्धा त्यातला अर्थाचं आकलन होणार नाही. संस्कृत बाजूलाच राहिलं पण मराठीतलं सुद्धा आपण जो अर्थ वरवर पाहिला तर त्याचा आपल्याला अर्थ कळत नाही. त्यासाठी आणि म्हणूनच काय म्हणतात, जेथे निरूपणाचे बोल आणि अनुभवाची ओल ते संस्कृता परीच खोल अध्यात्म श्रवण. म्हणून
अध्यात्म श्रवणाला संत मुखाने ऐकण्याला अत्यंत महत्त्व आहे. तिथे त्यांचं निरूपणाला कसली ओल असते, बोल असतात त्यांचे अनुभवाचे बोल असतात आणि अनुभवाची त्याला ओल पण असते. त्यामुळेच ते अत्यंत हृदयापर्यंत जाऊन भेटतात. असं ते अध्यात्म श्रवण आहे आणि ते संस्कृतपेक्षाही त्यातला गर्भित अर्थ आहे तो आपल्याला कळून येतो. संस्कृता इतकेच त्यांचं बोलणं हे खोल आहे असं समर्थांनी या ओवीत म्हटलेले आहे. आता समर्थ अध्यात्म म्हणजे काय हे सांगून माया कशी आहे याचं थोडक्यात वर्णन करतात. आता समर्थ काय म्हणतात, अध्यात्म म्हणजे काय आहे खरं? माया ब्रह्म ओळखावे तयास अध्यात्म म्हणावे. ज्याला माया आणि ब्रह्म याचा फरक कळतो, माया कशी आहे आणि ब्रह्म कसं आहे हे ज्याला कळतं त्याला ओळखणं, हे ओळखणं म्हणजेच अध्यात्म आहे. माया आणि ब्रह्म ओळखणं, कशी आहे माया आणि ब्रह्म कसं आहे हे ओळखणं हा म्हणजे अध्यात्म होय. पण ते ध्यानात येण्यासाठी माया कशी आहे हे कळणार कसं? त्यासाठी आपल्याला मायेचं स्वरूप हे आधी समजून घ्यायला लागतं असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं आहे. आता आपण माया ब्रह्म निरूपण बघितलेलं आहे. फक्त इथे मायेचं वर्णन आहे. माया सगुण साकार असते, सर्वस्व विकार म्हणजे ती बदलणारी असते. हा सगळा जो विस्तार पंचभूतांचा ते आहे म्हणजे ती माया आहे. माया दृष्टीच दिसते, माया ही दिसते, दृश्य आहे म्हणून ते आपल्याला दिसते. माया भास मनासी भासे, मायाचा जो भास होतो दृश्य आणि मनाला जो भास होतो, दृश्य दिसतं आणि मनाला जो भास होतो ती सगळी माया आहे. माया ही क्षणभंगूर आहे, नाचणारी आहे. विवेकीने पाहायला गेलं तर ती पण ती नाश पावते. माया अनेक विश्वरूप आणि माया अनेकपणाने या विश्वात भरलेली आहे. विश्वरूपाने ती प्रगट होते. माया विष्णूचे स्वरूप असं म्हटलंय बरं का. तुम्हाला सगळ्यांना मोहिनी राजाची गोष्ट माहिती आहे की अत्यंत मोहक रूप विष्णूने घेतलेलं असतं आणि तशीच माया ही विष्णूचं स्वरूप आहे. कारण विष्णूने जसं भुलबत त्या राक्षसाच्या डोक्यावर हात ठेवून त्याचा वध केला तसंच माया ही सगळ्यांना मोहिनी घालणारी आहे. मायेच्या विस्ताराला मर्यादा नाही, मायेची सीमा आपोप बोलीचे तितकी. तिच्याबद्दल जितकं बोलावं तितकं ते पूर्णच होत नाही, पुरतच नाही त्याला शब्द. माया ही बहुरंगी आहे, बहुरूपी आहे. मनुष्य कसा बहुरूपी असतो, तो अनेक प्रकारची रूपं सोंग घेतो की नाही, अनेक प्रकारे व्यक्त होतो, तशी ही माया अनेक प्रकारे व्यक्त होते. माया मात्र ईश्वराच्या संगतीतच राहते हे आपण मगाशी बघितलं आहे. ईश्वराला मायेची सोबत आहे. वरवर पाहिले तर माया ही कधी न भंगणारी आणि अशी परिपूर्ण वाटते, पण वास्तवात ती तशी नाही. माया ही भंगणारी आहे आणि परिपूर्ण वाटली तरी ती परिपूर्ण नाही आहे. परिपूर्ण फक्त एक परमात्माच आहे. माया सृष्टीची रचना, सर्व सृष्टीची रचना ही मायेमुळे होते. माया आपली कल्पना हीच मुळात माया आहे. 21 मन म्हणजे माया असं म्हटलेलं आहे समर्थांनी. माया आपली कल्पना, माया नाहीशी करण्याचा आपण कितीही प्रयत्न केला तरी ती तोडता येत नाही. माया तोडिता तुटेना ज्ञानाविनं. कशाने तुटणारे माया? तर ज्ञान झालं. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान असं आपण 5व्या दशकात पाहिलेलं आहे. आत्मज्ञान झालं की ते द्वैतच मिटतं. त्यामुळे माया ही आपसुकच नाश पावते. ऐसी माया निरोपिली स्वल्प संकेते बोलली. समर्थांची ही खासियत आहे की खूप निरूपण छान करतात आणि स्वल्प संकेते, थोड्यासा तुम्हाला विषय कळण्यासाठी थोडक्यात खुणेने हे मायेचे वर्णन केले असं समर्थ म्हणतात. आता पुढे वृत्ती सावध केली पाहिजे होते. पुढच्या समासातलं बीजारोपण इथे केलेलं आहे. काय बीजारोपण? पुढे ब्रह्मनिरोपण. निरोपिले ब्रह्मज्ञान जेणे तुटे मायाभान एक सरे. ब्रह्माचं निरूपण केलं आहे. त्याने मायेचं जे भान आहे, अस्तित्व आहे, आपल्याला वाटतं अस्तित्व पण अस्तित्व तिचं नाही आहे, तर काय नष्ट होईल असं ते ब्रह्मनिरूपण आपण पुढील समासात ऐकायचं आहे. झालेली विवरण सेवा श्री समर्थांच्या चरणी रामरायाच्या चरणी अर्पण करते.
श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम.